आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्री ताकपिटे विठोबा पाहणार आहोत। श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वाराच्या अगदीच जवळच हे मंदिर आहे। संत सौ रमाबाई या विठ्ठलाच्या निश्चिम भक्त होत्या। या नित्यनेमाने विठ्ठलाच्या मंदिरात ताक आणि पीठ घेऊन जात असत। या नियमात कधी खंड पडला नाही। काही कारणाने सौ रमाबाई या आजारी पडल्या। विठ्ठलास ताकपीठ बंद झाले। त्यामुळे रमाबाईच्या मनात तळमळ सुरू झाली। त्यांना दुःख वाटू लागले, मनात खंत वाटू लागली। त्यांची ही भक्ती प्रेम पाहून, तळमळ पाहून विठ्ठलाने त्यांच्या घरी येऊन सर्व ताक आणि पीठ खाल्ले व संत रमाबाई यांना दर्शन दिले। त्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे देव त्यांच्याच घरी राहिले। ताक आणि पीठ खाल्लं म्हणून विठोबास ताकपिटे विठोबा असे नाव पडले गेले। सर्व भाविक आणि वारकरी मेन विठ्ठलाचे दर्शन न झाल्यास या ताकपिटे विठोबाचं दर्शन घेऊन जातात। ताकपिटे विठोबा आणि मेन विठोबाची मूर्ती अगदीच सेम आणि सारखीच आहे। जे समाधान सुख त्या मूर्तीत लाभतं तेवढंच सुख आणि समाधान ताकपिटे विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर लाभतं। मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती आणि श्री गुरु दत्तात्रय राय यांची देखील मूर्ती आहे। हनुमंतराय आणि रमाबाई यांची देखील मूर्ती आहे। या ठिकाणी महादेवाची पिंड आणि नंदी आहे, ते आपण बघू शकता। पंढरपूरला आल्यानंतर श्री ताकपिटे विठुरायाचं दर्शन घ्यायला विसरू नका। रामकृष्ण हरी।